महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ध्यानमूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यम् ध्यानमूलं गुरुपदं पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुकृपा। तो पुण्यान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनीति। नमो नारायण गिरिं परब्रह्मस्वरूपम् गोरक्षे जालिंदर चरपटाश अडबंगाकानी पमचिंद्र आद्या चौरंगी रिवानक भरतरी भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धः धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। श्री नवनाथ महाराज की जय। श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय। श्री कृष्णेश्वर भगवान की जय। अलग निरंजन आदेश, प्रेम से बोलो आदेश। अलग निरंजन 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 आदि 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 अलग निरंजन 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 अलग निरंजन
अलख निरंजन आदि अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदि अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदि अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदि अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन प्रेमाने म्हणा सर्वजण अलख निरंजन 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 आदि 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 अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन जय हो अलख निरंजन सर्वजन म्हणा प्रेमाने अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदि अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदि अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदि अलख निरंजन 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 जय हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन शाबाश अलख निरंजन अलख निरंजन आदेश प्रेम से बोलो आदेश आवाज नहीं हो आदेश थोडा कमीच आहे आदेश आता इकडचं कमी आदेश तरी इकडचं जास्त आहे आदेश धन्यवाद गोरक्ष जालिंदर चरपटाश अडभंग काणीप मच्छिंद्राद्या चौरंगी रेवाणक भरतरी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धा पवित्र मंगलमय वातावरणामध्ये श्री क्षेत्र नाथ आश्रम वेरूळ या ठिकाणी परमपूज्य संत श्रेष्ठ साध्वी अक्काताई महाराज यांच्या आश्रमामध्ये परम भाग्याने जन्मजन्मीच्या पुण्याने हा सुयोग आज या ठिकाणी प्राप्त झाला आहे नवनाथ कथा आज कथेचा दुसरा दिवस समस्त ग्रामस्थ मंडळी वेरूळ आणि भक्त परिवार अक्काताई महाराज महाराजांचे सर्व शिष्यगण आणि महाराजांच्या अथक प्रयत्नातनं स्वतःच्या इच्छाने आणि नाथांच्या कृपेने ही नवनाथ कथा या ठिकाणी आज दुसरा दिवस आहे
पूजनीय महाराजजी या ठिकाणी आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद. अत्यंत गोड व्यक्तिमत्व, प्रांजळ व्यक्तिमत्व, वात्सल्य मातृत्व व्यक्तिमत्व, त्या सगळ्या गुणांचा भांडार म्हणजे अक्काताई महाराज आहे. मनापासून अक्काताई महाराजांना धन्यवाद. इथे आलेले सर्वजण गाथा पारायण सुरू आहेत. श्री संत तुकोबारायांचा गाथा या ठिकाणी सुरू आहे आणि गाथा पारायण करणारे सर्व हरिभक्ती पारायण महाराज मंडळी, वाचक वृंद आणि अन्नदाते सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर हा मंडप, विशाल मोठा मंडप, अत्यंत सुंदर नियोजन. आज तर दिवाळीचं वातावरण, एवढे दिवे आश्रमात लावले, जणू काय आज असं वाटत होतं तुम्ही कॅशिट वाले सगळे इकडे होते, दिवे तिकडे राहिले. उद्या दिवे घ्या बर का. खूप सुंदर दिवे लावले. सर्वत्र दिवाळीचा आनंद निर्माण आज वेरूळ मध्ये आश्रमात झालेला आहे. मनापासून अक्काताई आणि सर्वांना धन्यवाद देतो. आपण कथेला प्रारंभ करूया. कालपर्यंत कथाभाग बघितलेला आहे. मच्छिंद्रनाथ महाराज यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली आणि 12 वर्षानंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांना अनुग्रह मिळाला. गुरुदेव दत्तांनी दीक्षा दिली, नाथपंथाचा बाणा दिला, शंकरांनी अनुग्रह दिला आणि मग सर्व दीक्षांत सोहळा झाल्यानंतर अनेक देव देवता या सर्वांनी विद्या प्रदान केली आणि आज मच्छिंद्रनाथ महाराज मुक्कामी होते. आता तीर्थयात्रेला निघालेले आहेत. दत्त दिगंबर शिवशंकर देतील दर्शन करण्या उद्धार. अत्यंत सुंदर वातावरण त्या ठिकाणी आहेत. 12 वर्ष तपश्चर्या झाली आणि दत्तानी शिवानी त्यांना आशीर्वाद दिले, मंत्र विद्या शिकवलेली आहेत. दत्तानी शिवानी, दत्तानी शिव झाले त्या प्रसन्न, दत्तानी शिव झाले त्या प्रसन्न, दत्त आणि 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 शिव झाले ते प्रसन्न, दत्त आणि शिव झाले त्या प्रसन्न, दत्त आणि शिव झाले त्या प्रसन्न. दिले त्या स्मरण अवतराचे, दिले त्या स्मरण अवतराचे, दिले त्या स्मरण अवतराचे, दिले त्या स्मरण अवतराचे. शिवाच्या आदेशे दत्त दीक्षा देती, शिवाच्या आदेशे दत्त दीक्षा देते, शिवाच्या आदेशे दत्त दीक्षा देती, आदेशे दत्त दीक्षा देते. दत्त शिकविती मच्छिंद्राते, शिकवती मच्छिंद्राते, दत्त शिकवती मच्छिंद्राते. अस्त्र शस्त्र मंत्र चार वेद शास्त्र, शस्त्र मंत्र चार वेद शास्त्र, अस्त्र शस्त्र मंत्र चार वेद शास्त्र, शस्त्र मंत्र चार वेद शास्त्र. पुराण पवित्र मुखोद्गत, पुराण पवित्र मुखोद्गत, पुराण पवित्र मुखोद्गत. अलग निरंजन आदेश. दत्त आणि शिवानी दीक्षा दिली, मंत्र विद्या शिकवले आणि अवताराचे नियोजन काय आहे, प्रयोजन काय आहे याचीही जाणीव मच्छिंद्रनाथांना करून दिली. अस्त्र शास्त्र मंत्र चार वेद मुखोद्गत झाले. आता बाबा मच्छिंद्रनाथ महाराज सर्व प्रकारची नाथपंथी बाणा, केशरी ते वस्त्र कंथा कठेवरी, मेखला लोह करी छाती पोटा, मेखला लोह करी छाती पोटा, मेखला लोह करी छाती पोटा.
सरिते वस्त्र कटीवरी विठ्ठलालो करी छाती पोटा विठ्ठलालो करी छाती पोटा विठ्ठलालो करी छाती पोटा सर्वांगासी भस्म त्रिपुंड ते भारी सर्वांगासी भस्म त्रिपुंड ते भारी दीक्षा तो दोडी काखे शोभे दीक्षा तो दोडी काखे शोभे कुंडले ते कानी काठी रुळे जाटा त्रिशूळाची मटा हाती शोभे त्रिशूळाची मटा हाती शोभे त्रिशूळाची मटा हाती शोभे कुंडलते कानी खांबे रुळे जाटा त्रिशूळाचे मटा हाती शोभे त्रिशूळाचे मटा हाती शोभे त्रिशूळाचे मटा हाती शोभे शैली शृंगी रुद्र जाण वेगळ्यात शैली शृंगी रुद्र जाणवे गळ्यात नाथा विभूषित नाथ बाला आता विभूषित नाथ बाला बाईच्या कडवाकडे तोडे छान पायेच्या कडवाकडे थोडे छान आलक निरंजन गरजताती आलक निरंजन गरजाती दीक्षांत सोहळा ऐसा पूर्व दीक्षांत सोहळा पूर्व मुनी ऋषी मुनी सर्व देव पाहती ऋषी मुनी सर्व देव ही पाहती सुसोरे गायन करीत गंधर्वा अलंकार सर्व लया जाती अहंकार सर्व लया जाती अहंकार सर्व लया जाती किशोर गायन करीती गंधर्व अहंकार गर्वलया जाती अहंकार सर्व लय जाती अहंकार गर्वलया जाती अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ महाराजांची दीक्षा झाली. कळली ना आपल्याला? नाना, हे सर्व आभूषण आहे नाथपंथाचे. शैली शृंगी रुद्र जानवे गळ्यात नाथबाणा विभूषित नादबाणा पायी खडावा कडे तोडे छान अलग निरंजन गर्जती दीक्षांत सोहळा ऐसा हा अपूर्व ऋषी मुनी सर्व देवती ही पाहते. 33 कोटी देवतावरून अक्षयदा टाकतात, फुलं टाकतात. ऋषी मुनी गंधर्व 100 किन्नर प्रसन्न झाले. बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांना दीक्षा दिली आणि नाथपंथी बाणा देऊन सर्व प्रकारच्या शास्त्रामध्ये प्रभिन्न नाथांना केलं. आज बाबांच्याच आश्रमात म्हणून जास्तीत जास्त मच्छिंद्रनाथाचं वर्णन. मच्छिंद्रनाथ महाराज की जय जयकार जरा आनंदाने करा ना. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. बापू जेवण आहे ना? सगळ्यांचा आवाज चांगला आला पाहिजे. आदेश. धन्यवाद. बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांना दीक्षा दिली आणि दत्त सोस्तानी निघून गेले. आता मच्छिंद्रनाथ महाराज भगवान शंकराच्या आज्ञेने तीर्थयात्रा करत 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 महाराष्ट्रामध्ये आले. बरं का महाराजजी? महाराष्ट्रामध्ये आले, सप्तशृंगी गडावरती महाराष्ट्रामध्ये आले. देव ऋषी मुनी गेले हो स्वस्थाना वंदुने चरणा शिव दत्ताचिया. सगळ्या प्रकारे नमस्कार करून सगळे निघून गेलेले आहेत. मच्छिंद्रनाथ महाराज मात्र महाराष्ट्राच्या भूमीत जीव ब्रह्म सेवा करत करत आले. जीव ब्रह्म सेवा म्हणून या व्रत फिरे दिन रात मच्छिंद्र हा जोगी. सप्तशृंग देवीचे जागृत हे स्थान केले सप्तदिन अनुष्ठान. महाराष्ट्रात सप्तशृंगी गडावरती महाराजांचं आगमन आहे आणि मच्छिंद्रनाथ महाराज आले. 7 दिवस देवीच्या चरणाचे अनुष्ठान केलं. आपला सप्ताही 7 दिवसाचाच आहे. हे अनुष्ठानही 7 दिवसाचं आहे बरं का अक्का ताई? 7 दिवसाचं अनुष्ठान बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांनी महाराष्ट्रात येऊन देवीच्या जागृतस्थानी अर्थात सप्तशृंगी गडावरती केलं. माता प्रगट झाली, प्रसन्न झाली आणि माता त्या ठिकाणी येऊन म्हणू लागली, नाथा काय अपेक्षा आहे सांगा.
आणि मग त्याच वेळेला दिव्य शास्त्राचे करण्या कवन माते वरदान देई मज देवीने मार्तली प्रवटी आणि प्रवती आणीला वृक्ष त्या दाविला नाग अश्वत्थ. सांगितलं की देवी दिव्य शास्त्रांचे अध्ययन करून जगाच्या कल्याणाकरता एक ग्रंथ मला लिहायचा आहे, शाब्री कवित्व करायचं आहे, शाब्री विद्यावरती. त्यामध्ये तुझा आशीर्वाद आणि सुवेश लाभण्याकरता तुझ्या आशीर्वादाची गरज आहे माते. ते मार्ग मला कळत नाही, तू सांग ना काय करू आई. तू जगदंबा आहेस, भवानी आहेस. मातेने हाताला धरलं. जशी लहान मुलाला आई धरते, आई लहान मुलाला घेऊन जाते, तसं आई सप्तशृंगेनी मच्छिंद्रनाथाला घेतलं आणि मार्तंड पर्वतावरती समोर नेलं. आता मार्तंड पर्वतही महाराष्ट्रात आहे, सप्तशृंगी माता महाराष्ट्रात आहे आणि समोरच तो मार्तंड पर्वत आहे. आपण दर्शनाला जात असाल, गेला असाल. मार्तंड पर्वत घेऊन गेल्यानंतर तिथे एक वृक्ष आहे, त्याचं नाग अश्वत्थ नाव आहे महाराज. वृक्ष तो नाग अश्वत्थ आहेत आणि सांगितलं की तू एक काम कर, शाबरी विद्यावरती कवित्व करायचं आहे ना, या वृक्षावरती नाग अश्वत्थ वृक्षावरती सर्व देवांचा वास आहे, देवादेवतींचा वास आहे. तुला यांना प्रसन्न करून घ्यावा लागेल, पण त्याकरता अथक परिश्रम करावा लागेल. कुठलंही कार्य अथक परिश्रमाशिवाय होत नाही, ध्यानात ठेवा. कुठलंही कार्य कोणत्याही जीवनामध्ये कोणालाही क्रांती करायची असेल, परिश्रम करावे लागेल आणि ते अथक करावे लागेल, तेव्हा यश मिळत असतं. मच्छिंद्रनाथ बाबा म्हणाले ठीक आहे, काय करावं लागेल माते सांग ना. आईने सांगितले एक काम करावं लागेल बाबा, तुला इथून अंजनी पर्वत आहे त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये, या ब्रह्मगिरीला अंजनी पर्वत दक्षिणेशी वाहत आहे. त्या नदीत हत्तीच्या पावला एवढे कुंड शेत, मणीचा तो हेत सिद्ध पावसी. त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये अंजनी पर्वत आहे आणि तिथे हत्तीच्या पाऊलखुणा एवढे कुंड 100 आहेत आणि त्या 100 कुंडामध्ये जलयुक्त कुंड ते आहेत. पण पांढरा वेलीचे प्रत्येक कुंडात, दरीचा वेल प्रत्येक कुंडात, पांढऱ्या वेल प्रत्येक कुंडात, दरीचा वेल प्रत्येक कुंडात, मच्छिंद्र टाकीत टाकीत जाई, मच्छिंद्र टाकीत टाकीत जाई, मच्छिंद्र टाकीत टाकीत जाई. हे जे 100 कुंड आहेत त्यामध्ये पांढरी वेल घे आणि त्या 100 कुंडामध्ये हत्तीच्या पावला एवढे जे कुंड आहेत त्या कुंडामध्ये ही वेल टाकत जा. जातानी हे पाण्यात टाकायचं आहे आणि येतानी ज्या ठिकाणी ही पांढरीची वेल सजीव दिसेल त्या कुंडामध्ये तू स्नान कर आणि स्नान करून तुला मूर्छा येईल तर 100 सूर्यांचे 12 नावाचं स्मरण कर. मूर्छे जाईपर्यंत सूर्याचं स्मरण कर. प्रत्यक्ष नारायण म्हणजे सूर्यनारायण आहेत. आपल्याला रोजचं दर्शन होतं म्हणून सकाळी उठल्या उठल्या सूर्याला नमस्कार केला पाहिजे, अर्घ दिलं पाहिजे. काय होतं महाराज, त्यांनी 12 नावाचे नाव घेतलं, 12 नमस्कार केले सूर्याचे, तर त्याच्याकरता 1000 वर्ष दारिद्र्य येत नाही सूर्याच्या नमस्काराने. आपल्याला वाटतं ना दारिद्र्य येऊ नये तर रोज सूर्याला नमस्कार करा. आदित्यस्य नमस्कार आणि एक विनंती दिने दिने जन्मानंतर सहस्रेषु दालिंद्रैनोपजायते. म्हणजे जन्मानंतर सहस्रेषु दालिंद्रैनोपजायते. आदित्यस्य नमस्कारन अर्थात प्रत्यक्ष नारायण कोण असेल तर सूर्य आहे, त्याला रोज नमस्कार केला पाहिजे. आपल्याला दुसऱ्या देवाचं दर्शन होईल नाही होईल, पण सूर्याचं होतं की नाही. मग बघितलं हात जोडावा, नमस्कार करावा आणि सूर्यांची 12 नावं घ्यावे. सूर्याय नमः, वानवे नमः, खगवे नमः, पुष्णवे नमः, रवे नमः. हे जे काही आधी तसे नमस्कार हे 12 जे नाव आहे रोज नमस्कार करा आणि सूर्य नमस्कार घातला तर उत्तमच.
12 ठिकाणी अंग टेकणं त्याला सूर्यनमस्कार म्हणतात. योगामध्ये सूर्यनमस्काराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे, शरीर व्याधीमुळे काहींना ते नाही शक्य झालं, पण नामस्मरण तर करणं शक्य आहे की नाही? आणि म्हणून रोज सूर्याला नमस्कार केला पाहिजे. परिणाम मायबाप, आज इथे सूर्यांचे 12 नावांचं स्मरण मूर्छा जाईपर्यंत कर म्हणाले. परिणाम त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज शुद्ध हरपेपर्यंत सावधान सूर्यांचे 12 नावाचं नामात जप कर असा आदेश मिळाला. शुद्ध हरपेल रहा सावधान, सूर्यनारायण 12 नामे, सूर्यनारायण 12 नामे, सूर्यनारायण 12 नामे. शुद्ध हरपेल रहा सावधान, सूर्यनारायण 12 नामे, सूर्यनारायण 12 नामे, सूर्यनारायण 12 नामे. शुद्ध हरपेल रहा सावधान, शुद्ध हरपेल रहा सावधान, सूर्यनारायण 12 नामे, सूर्यनारायण 12 नामे, सूर्यनारायण 12 नामे. शुद्ध हरपेल रहा सावधान, सूर्यनारायण 12 नामे, सूर्यनारायण 12 नामे, सूर्यनारायण 12 नामे. सूर्याचे 12 नावाचं जप करा असा आदेश मिळाला मायबापांनो. आणि मच्छिंद्रनाथाने असे अथक प्रयत्न केले. आणि मग त्याच ठिकाणी हे सगळं करता करता एक वेळी एकदम देवता प्रसन्न देतील वरदान तुझ्या कार्या. मच्छिंद्र ते मच्छिंद्राने 7 मास ऐशारीती मिळविल्या शक्ती देवी देवतांच्या. शाबरी विद्याच्या 20व्या दिव्य काव्य ग्रंथ रचयिता संत मच्छिंद्र जोगी. मच्छिंद्रनाथ महाराजांनी अशा प्रकारचा हा ग्रंथ लिहिला. सर्व नागाश्वत्थावरचे देवता प्रसन्न झाले. आणि आता मात्र जीव ब्रह्मा सेवा करत करत मच्छिंद्रनाथ महाराज बंगाल देशामध्ये गेले. प्रेम से बोलो आदेश. बंगाल देशामध्ये गेल्यानंतर महाराज जीव ब्रह्म सेवा करत करत बंगाल देशामध्ये गेला. तिथे गौड ब्राह्मणाची पत्नी सरस्वती आहे. ब्राह्मण आहेत, त्याची पत्नी सरस्वती आहे. सुशीला आहे, सुंदर आहे, सात्विक आहे, पतिव्रता आहे. परंतु सगळं काही असताना संपत्ती आहे पण संतती नाही आहे. जीवन म्हटलं का सगळ्या गोष्टी असतात, कोठे काही एक आहे एक नाही. काहीतरी कमतरता जीवनात प्रत्येकाच्या जीवनात असते मायबाप. इकडे सगळी गोष्ट आहे, सत्ता आहे, संपत्ती ऐश्वर्य आहे, पण मूलबाळ नाही, संतती नाही. अत्यंत दुःखी आहे. भिक्षा घेऊन सरस्वती माता आली. मच्छिंद्रनाथ महाराजांना भिक्षा देत असताना कपडावरती प्रसन्नता नाहीये. अंतर्यामी बाबा मच्छिंद्रनाथांनी ओळखलं. माते जी महाराज, आपण भिक्षा देत आहात मला, पण उदास का आहे? नाही महाराज, खोटं बोलू नका. नाही उदास नाही, खोटं बोलू नका. का उदास आहे सांगा ना. महाराज सगळं काही आहे हो, पण मुलबाळ नाही. एखादा मुलबाळ झाला असतं तर बरं वाटलं असतं. अंतर्यामी मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्याच ठिकाणी ओळखलं. हिची एकच इच्छा आहे, पुत्र व्हावा. जोळीतून भस्म घेतला, सूर्यमंत्राने भारला, संजीवनी मंत्र जपला आणि सांगितलं हा भस्म घे. देवाच्या कृपेने तुला संतती प्राप्त होईल. 12 वर्ष लग्नाला झालं, मुलबाळ नाहीये.
परिणाम सरस्वतीने तो भस्म घेतला आणि पदराच्या कोपऱ्यात बांधला. महिलांना सवय असते, काही मिळवू द्या, त्या घेत नाही, ग्रहण नाही करत, कोपऱ्यात बांधतात. पदराच्या कोपऱ्यात बांधला आणि पदराच्या कोपऱ्यात बांधून महाराज निघून गेले. आशीर्वाद दिला. हरिनारायण तुझ्या पोटी जन्म घेईल म्हटले, आशीर्वाद दिला. हा भस्म ग्रहण कर. भगवंताच्या कृपेने, आशीर्वादाने अशक्य काही नाहीये. पण हिने तो भस्म घेतला, कोपऱ्यात बांधला पदराच्या, भस्म खाल्ला नाही. माय बापांनो, साधू निघून गेले आणि साधू निघून गेल्यानंतर एक चर्चा, कोणीतरी महाराज आले होते, त्यांनी मला भस्म दिला, आता मलाही मुलबाळ होईल. त्या शेजारणी म्हणाल्या, अगं मुलबाळ होत असतं का? महिला मंडळी पुढे बसा, इथे माणसाच्या मागे येऊन बसले तरी चालेल. भाऊ एक जण असं येऊ द्या ना पुढे. पत्रकार साहेब पुढे बसले तरी चालेल. या या पुढे बसा म्हणे, या जागेत मोकळ्या. सगळ्या महिलांना विनंती आहे, मोकळ्या जागेत बसा, कॅमेऱ्याच्या मागे या. अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक. मागचे या पुढे, मागचे पुढे या. मध्या पट्टीत बसले तरी चालेल. ए अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन आदेश. 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 अलक निरंजन, 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 अलक निरंजन. हे अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन आदेश. 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 अलक निरंजन, 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 अलक निरंजन. आदेश बोला आदेश, 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 हे आदेश बोला आदेश, 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 आदेश बोला आदेश. अलक निरंजन आदेश. आदेश. धन्यवाद. उद्यापासून आम्ही वरती आलो की इथून भरत भरत चला. वक्त्याला समोर श्रुते पाहिजे, तेव्हा आनंद येतो. सर्वांना विनंती आहे, आम्ही वरती आलो की हे सगळं भरून टाकायचं आणि इथून मागे बसत चला. सर्वांना विनंती. धन्यवाद. माय बापांनो, मच्छिंद्रनाथ महाराज आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद देऊन त्याच ठिकाणी आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर त्याच ठिकाणी सरस्वतीने विचार केला. विचार करणारी माता सरस्वती आहेत. शेजारणीकडे गेली आणि सांगितलं, मलाही मुलबाळ होणार. होळकर नाना
आनंद झाला. परिणाम मायबापांनो त्याच ठिकाणी आनंदित आहे. पण शेजारने म्हणाल्या, अगं ह्या साधू संतांच्या नादा लागू नका, ह्या चेटकीन करून घेऊन जातात, बंगाली विद्या येते यांना. मग भस्म खाऊ नका, साधूचं ऐकू नका. मग दे फेकून तो भस्म. कुठे? उखाड्यात फेक. फेकली बुती तिने उकडात, फेकली विभूती तिने उकडात. फेकली युगती तिने उकिड्यात, फेकले विभूती तिने उकिड्यात. हो फेकली विभूती तिने उकडात, फेकली विभूती तिने उकडात. विभूती तिने उकिड्यात, फेकली विभूती तिने उकिड्यात. नवते दैवत मातृ सुखतीच्या, नवते दैवत मातृ सुखतीच्या. नवती दैवत मातृसुखतीच्या, नवते दैवत मातृ सुखतीच्या, नवते दैवत मातृ सुखतीच्या. नवती दैवत मातृसुखतीच्या, नवती दैवत मातृसुखतीच्या. धन्यवाद. फेकली विभूती तिने उकिड्यात, फेकले विभूती तिने उकिड्यात. वा, धन्यवाद. फेकिली विभूती तिने उखरड्यात, नवते दैवात मात्र सुखतीच्या. ती विभूती दिलेली भस्म आहे, उघड्यात टाकली महाराज. कधी कधी जीवनामध्ये आपल्याला अमृताचा कुंभ सापडतो, गडा सापडतो, पण दैवात नसला की ते माणसं सांडून देतात. साधूची कृपा झाली की तसंच होत असतं. अश्रद्धाला श्रद्धावान नसेल तर अश्रद्धावानला ते ज्ञान पचत नाही आणि प्राप्त होत नाही. संतांची कृपा प्राप्त करून घेण्याकरता पात्रतेची गरज आहे. नाहीतर पाऊस पडणं गरजेचं आहे, पण खडकावर जर पाऊस पडला वाहून जातं, आणि म्हणून सुपीक जमीन असावे लागतील. मग पाऊस पडला की फसल चांगला आल्याशिवाय राहत नाही देणार. तसं गुरुची कृपा होण्याकरता शिष्याची पात्रता योग्य असावी, आणि मग गुरुना कृपा केली की फल प्राप्त होत. आज सरस्वतीवरती कृपा बाबा मच्छिंद्रनाथांची झाली, पण सरस्वतीने महिलांचं ऐकलं आणि उखाड्यात ते विभूती टाकली. माय बापांनो, अमृताचा घडा सांडून दिला. इकडे मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करत 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 करत, कारण हे का घडतं, असं का घडतं? संशयाचे भूतमणी संचारिता, ब्रह्मवी पंडिता महाज्ञानी असे. संशयाचं भूत जर मनामध्ये घुसलं ना, पंडित असेल, महान ज्ञानी असेल, विद्वान शास्त्री असेल, त्यालाही दुःख झाल्याशिवाय राहत नाही. संतांच्या वचना डोळस श्रद्धेने, देखता बुद्धीने कार्यसिद्धी होय, देखता बुद्धीने कार्यसिद्धी होय. माय बापांनो, आणि म्हणून संशयाचं भूत जे आहे ते जर एकदा मनात संचार केला की माणसाची श्रद्धा राहत नाही, अश्रद्धा होते, आणि अश्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान कोणाला मिळतं? श्रद्धा आहे त्याला. कृपा कोणावर होती? श्रद्धा आहे त्याच्यावरती. कल्याण कोणाचं होतं? ज्याची भक्ती आहे त्याची.
भक्ती नसेल, श्रद्धा नसेल, प्रेम नसेल, सेवा नसेल, धर्म नसेल, अधर्म असेल, कृपा नाही होणार. ध्यानात ठेवा. धर्म सांभाळा, कृपा झाल्याशिवाय राहत नाही. धर्म रक्षिती रक्षितः. धर्माचं जो रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. ध्यानात ठेवा. धर्म रक्षिती रक्षितः. धर्माचं जो रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या धर्मावरती आता फार हानी सुरू झालेली आहेत. प्रत्येकाने सावध झालं पाहिजे. धर्माचं पालन करणे पाखंड खंडन. पाखंड्याचं खंडन झालंच पाहिजे, पण धर्माचं पालन झालंच पाहिजे. ध्यानात ठेवा. पाखंडे त्यांचं खंडन करा, पण जे धर्म सांभाळतात त्यांचं संगोपन करा. माय बापांनो, हिंदू धर्मावरती अनेक प्रकारच्या हानी सुरू आहेत, षड्यंत्र सुरू आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माचे एकरूप राहिलं पाहिजे. आज काळाची गरज आहे. पाखंड्याचं खंडन करा, पण धर्मा रक्षणाचं रक्षण करा. नाहीतर मग धर्माचं जो रक्षण करतो, धर्म त्याचंच रक्षण करतो. अन्यथा धर्माचं जो रक्षण करत नाही, धर्म त्याला मातीत घालतो. देण्यात अधर्म वाढला, अन्याय वाढला, अनिती वाढली की मग मात्र दुःख निर्माण होत असतं. राक्षस लोक तेच करायचे. माय बापांनो, आज मात्र सरस्वतीने उखाड्यामध्ये भस्म फेकून दिला. बद्रीनाथ महाराज तीर्थयात्रा करत करत रामेश्वराला आले. आले तीर्थयात्रा करिता मच्छिंद्र. 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 तीर्थयात्रा करिता मच्छिंद्र. आले तीर्थयात्रा करिता मच्छिंद्र. तीर्थे रामेश्वर देखिले सुंदर. तीर्थे रामेश्वर देखिले सुंदर. तीर्थे रामेश्वर देखिले सुंदर. तीर्थ रामेश्वर देखिले सुंदर. परिणाम त्याच ठिकाणी यात्रा करत 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 बाबा मच्छिंद्रनाथ महाराज रामेश्वर क्षेत्रामध्ये आले. रामेश्वराच्या क्षेत्रात आल्यानंतर समुद्राचं स्नान केलं आणि समुद्राचं स्नान करून रामेश्वराचं दर्शन घेतलं. आनंद झाला. हनुमंतराया त्या ठिकाणी होते. सामान्य वानराच्या रूपामध्ये मच्छिंद्रनाथ गेले. त्याच ठिकाणी गुहेमध्ये गुह्या असणारा एक घर करत असणारा वानर बघितला. बाबा मच्छिंद्रनाथ म्हणाले, ए माकडा, पावसाळ्याचे दिवस डोक्यावर आली आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये घर कोणी बांधतं का? अरे तहान लागल्यावर वेर खाणं हा धर्म नाहीये. आधी सावध व्हायला पाहिजे, मग वेर खांदायला पाहिजे. पावसाळा डोक्यावरती आला आणि पावसाळा डोक्यावर आल्यानंतर आता तू घर बांधतो. ए माकडा. माकडा शब्द वापरल्या ते माकड सामान्य नव्हते, बजरंगबली हनुमान होते. बजरंगबली हनुमान त्याने विचार केला, हे सामान्य माकड मला समजतं. तू कोण रे बाबा, मला एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी सांगणारा तू आहेस तरी कोण? मी मच्छिंद्र जती नाथपंथी. नाथपंथी? हा. काय नाव? मच्छिंद्र जती. हा. बजरंगबली हनुमान म्हणाले, तुम्ही पाखंडेने हा नवीन धर्म कुठून काढला? नाथपंथी आणि जती, आणि एकच खरा जती आहे या पृथ्वी तलावर, त्याचं नाव बजरंगबली हनुमान आहे. बजरंगबली हनुमान एक जती आहे. तुम्ही हा दुसरा जती आणला कुठून? बाबा मच्छिंद्रनाथ म्हणाले, आमची परंपरा दत्ताची आहे, शिवाची आहे. दत्ता आणि शिवाने दिलेली ही परंपरा आहे. पदव्या कोणी मनाने लावित नाही. मला नाथपंथाची संज्ञा आहेत, दीक्षा आहेत. मच्छिंद्रनाथ म्हणाले, दीक्षानाथांची पंथनाथ पंथ आहे, जती आहे मी. बजरंगबली हनुमान म्हणाले, जर तसं असेल काही, तुझ्यात काही शक्ती सामर्थ्य असेल तर दाखव तुझं कर्तृत्व दाखव. म्हटल्या त्याच ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांनी झोळीतनं भस्म घेतला, अभिमंत्रित केला, फेकला महाराज आणि आकाशामध्ये पर्वत तयार केले.
आकाशामध्ये पर्वत तयार केले आणि हनुमंताच्या अंगावरती फेकले. आता ते हनुमान होते हे मच्छिंद्रनाथांच्या लक्षात नाही आलं. आधी सामान्य माकड समजलं, पण हे आकाश एवढं रूप धारण केलं. जय श्रीराम जय श्रीराम म्हटल्या म्हटल्या राम रटन केलं, आकाशासारखं रूप धारण केलं आणि त्या सगळ्या पर्वतांचा चुर्रा केला. दोघांचं घनघोर युद्ध झालं. त्या ठिकाणी फेकितो पर्वता मच्छिंद्रावरती, फेकितो पर्वता मच्छिंद्रावरती, फेकितो पर्वता मच्छिंद्रावरती, फेकितो पर्वता मच्छिंद्रावरती. दयावळ कोणी विमुढभर चिभूती, दयावळ कोणी दयावळ कोणी चिमुट युती. दाखिता पर्वत नभी तरंगती, दाखिता पर्वत नभी तरंगती, दाखिता पर्वत नभी तरंगती, दाखिता पर्वत नभी तरंगती. येथे उडान पर्वत दो हाती, घेतिले उड्डाण पर्वत दो हाती, घेतिले उड्डाण पर्वत दो हाती. बजरंग बली हनुमंतरायाने आकार विकराळ स्वरूप धारण केलं आणि मच्छिंद्रावरती सगळे पर्वत घेऊन टाकू लागला. पण मच्छिंद्रनाथ महाराज सामान्य नाही, नाथपंथातले पहिले जोगी आहेत. भस्म घेतला हातामध्ये भस्म घेतला महाराज त्याच ठिकाणी भस्म घेतला, अभिमंत्रित केला, फेकला ते पर्वतांचा भुगा केला मच्छिंद्रनाथाने. मग असे आसरावरती आसर टाकीदाची मच्छिंद्र एकूण आरावरती आसर टाकू लागली. दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि दोघांचं घनघोर युद्ध झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले, आम्हाला त्रास देतो ना, युद्ध करतो. आणि मग एक अस्त्र त्यांनी गुप्त पेरलं. मारुती अस्त्र मारुती, वाताकर्षण अस्त्र बांधला मारुती, वाताकर्षण अस्त्र बांधला मारुती, वाताकर्षण अस्त्र बांधला मारुती, वाताकर्षण अस्त्र बांधला मारुती, वाताकर्षण अस्त्र बांधिला मारुती, वाताकर्षण अस्त्र बांधिला मारुती. प्राण व्याकुळे चाली फलिती, प्राण व्याकुळे चाली फलिती. वाताकर्षण बांधला मारुती, वाताकर्षण अस्त्र बांधला मारुती, बांधला मारुती. माय बाप वाताकर्षण अस्त्र फेकलं मच्छिंद्रनाथ महाराजांनी आणि मारुती रायला त्याच ठिकाणी वरती उडलेले होते. बांधला आसरामध्ये गरगर 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 घेऊन धाडकन मारुतीराया धरणीवरती पडले. अकरार विक्रार स्वरूपाचे मारुतीराया बजरंगबली वाताकर्षणामध्ये जकडले गेले, बांधले गेले, गरगर 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 धाडकन येऊन पडले. प्राण व्याकुळ आले महाराज. जगामध्ये आजपर्यंत बजरंग बलीला कोणी हरवलेला नाहीये. ऐकता ना तुम्ही, बजरंग बलीला हरवणारा जगात आजपर्यंत कोणी जन्माला आला नाही. नाथ पंथातला एकच जती मच्छिंद्रनाथ आहे. पहिल्यांदा मारुतीला त्यांनी हरवलेलं आहे महाराज. नाथ महाराजांनी मच्छिंद्रनाथ महाराजांनी हरवलं, अस्त्र बांधलं, अस्त्रामध्ये वाताकर्षण अस्त्रामध्ये बांधलं, खाली पडले मारुतीराया. आणि मग त्यांनी विचार केला, या वेळेला आपल्याला कोण कामाला येईल? बरं का पत्रकार साहेब विचार करा, संकट आलं की माणसाला कोण कामाला येतं? संकटामध्ये आपले पप्पा कामाला येतात, पिताश्री. आणि मग हनुमंतरायाने विचार केला, जाऊ द्या, लोक मदत करतील नाही करेल, पण आपले पप्पाच कामाला येतील. आणि मग पप्पाची आठवण हनुमंतराया करतात. पिता वायुदेवा पिताजी विनवती, पिता वायुदेव नाथा विनवती. पिता वायुदेवा नाथ विनवती, पिता वायुदेवा नाथ विनवती. हो पिता वायुदेव नाथा विनवती, पिता वायुदेव नाथा विनवती. पिता वायुदेव नाथ विनवती, पिता वायुदेव नाथ विनवती. हो बंधन मुक्त केला नाथ
मारुती बंधमुक्त केला नाथाने जय हो केला नाथाने मारुती बंधमुक्त केला नाथाने मारुती शाबास. केला नाथाने मारुती बंधमुक्त केला नाथाने मारुती जय हो. पिता वायुदेवा नाथ विनवते पिता वायुदेवा नाथ विनवते पिता वायुदेवा नाथ विनवते धन्यवाद. पिता वायुदेव नाथा विनवेती बंधमुक्त केला नाथाने मारुती. महाराज त्या ठिकाणी हनुमंतरायाचे पिताश्री त्यांचं नाव आहे वायुदेव प्रगट झाले. वायुदेव प्रगट झाले. हनुमंतरायाचे पिताश्री नाथांना नमस्कार केला. सांगितलं जाऊ द्यावा आमच्या मुलाची चुकी झाली द्या सोडून तुम्ही. साधारण असंच घडतं ना आमच्या मुलाकडनं चुकलं की बापाने पुढे जाऊन विनंती करावी जाऊ द्या लहान मुलगा आहे चुकला असेल सोडून द्या तुम्ही मोठ्या मनाच्या. पण हा मुलगा लहान आहे का हो? हनुमान लहान नाही ना. हनुमंतासारखा महान कोणी नाही त्याला लहान कसं म्हणता येईल. तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका बरं का कथा. जेवण तर आहेच आपल्याला आज सगळ्यांना. आज पंक्तीवाले भेटले मला. ते म्हटले महाराज आजची पंगत आमची आहे ना इथं. काल्याचे पण येऊन गेले. काल्याचे पण आले. काल्याची आजच आली पंगत. पत्रकार साहेब काल्याची जर आजच आले असेल तर काय भक्त आहे अक्काचे अडभंगच माणसं. काल्याचे पंक्तीवाल्याने आजच सीधा आणून दिला. वा नाथांची कृपा. प्रेम से बोलो आदेश. कथा जरा लक्ष देऊन ऐका सर्वांगाचे कान करून. आपण चिंता टेन्शन व्याप हे रोजच मनामध्ये धारण करतो कथेमध्ये सोडून द्या. सर्वांगाचे कान करा. अक्काताईंनी जर इथे आम्हाला कथेला बोलवलं असेल हे तुमच्या कल्याणाकरता असणारी कथा आहे. या अक्का करता नारुंगिरी करता नाही समाजा करता आहे. लक्ष देऊन ऐका. एक वेळ गेला एक तास गेला तो उद्या येणार नाही हो. एक मिनिट गेला तो उद्या कसा येईल. म्हणून लक्षात घ्या. सर्वांनी लक्षपूर्वक कथा ऐकावी विनंती आहे. मायबाप पिता वायुदेव नाथा विनविती बंध मुक्त केला नाथने मारुती. संकटामध्ये पिताजी कामाला येत असतात. जरा विचार करा. म्हणून आपण आपल्या आई वडिलांची सेवा करणं हा धर्म आहे आपला. प्रत्येकाने आपल्या आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे बरं का साहेब. आई वडिलांची सेवा करणं हा आपला धर्म आहे. सेवा धर्म युतम इमल मचलम सर्वदी साक्षी भूतम सेवा धर्म युतम. माय बाप केवळ कासी माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी हो तेने न जावे तीर्थासी माय बाप केवळ कासी अरे बोल. बाप के काशी तेने न जावे तीर्थासी हो तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी. अलक निरंजन आदेश. माय बाप या जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ त्यांच्या चरणावरती आहे. म्हणून सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी ते सेविसी किर थोडी लोण की जे 17व्या अध्यायावर आहे सांगतात. म्हणून माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी
मग आईवडील असणार जगात सर्वात मोठं तीर्थ जर आईवडिलाच्या चरणावरती आहे तर त्यांची सेवा केली पाहिजे. मग मात्र तेच आपल्याला संकटातून सोडवतात ना. आज बजरंगबली हनुमंतरायाने पिताला विनंती केली, वायुदेव प्रगट झाले. हनुमंतरायाने विनंती केली, वायुदेव प्रगट झाले. वायुदेवाने त्या ठिकाणी येऊन नाथाला विनंती केली, जाऊ द्या, सोडून द्या, जे झाले असेल तुमच्या दोघांचे भांडण द्या सोडून आता. मग बंधमुक्त केला मारुती. बंधनात मांडला होता ना, वात आकर्षण अस्त्र काढून घेतलं महाराज. आणि मग मात्र दोघांची भेट घडवली, दोघांचं सख्य करून दिलं. दोघांचं सख्य पिताजीने करून दिल्यानंतर बजरंगबली हनुमंतराय म्हणतात, मच्छिंद्रा, मी फार मोठ्या एका संकटात अडकलेलो आहे रे, मला तू मदत कर. मच्छिंद्रनाथ म्हणाले, काय मदत आहे? बजरंगबली, तुम्ही हनुमान आहात, तुमच्याकडे मानही नाही ना अभिमानही नाही. मानाचं ज्याने हनन केलं, मानही नको ना अभिमान नको, त्याच्या पलीकडे ज्याचं जीवन आहे तो हनुमान आहे महाराज. हनुमान आहे. हनुमान का नाव पडलं? मानाचं हनन केलं तो हनुमान आहे. आम्ही मान आणि अभिमानात जगतो ते सामान्य आहेत, पण मानही नाही ना अभिमान नाही, सगळ्यांचं हनन करतो जीवन जगतो तो हनुमान आहे. बजरंगबली हनुमान सामान्य नाही. मग विकता मान इति इवान हा. माय बापांनो, महाराज एक विनंती आहे, सांगा ना. तुम्ही नाथपंथी आहात, मच्छिंद्रनाथ आहात, मी एका संकटात आहे आणि आता त्या संकटातून तुम्हीच मला मुक्त करू शकता. काय आहे संकट? मागची कथा हनुमंतराया मच्छिंद्रनाथाला सांगतात, नीट लक्ष देऊन ऐका, बारीक ऐका. एकदा माता सीतेचं दर्शन करता मी गेलो. राम राजा झाले. रावणाचं वध झाल्यानंतर मायबाप माता सीतेने मला बोलून घेतलं, हनुमान जी माँ, इधर आ बेटा, आया. तेरे पिता श्री राम ने तुझे कुछ दिया नहीं है, मैं तुझे कुछ देना चाहती हूँ, तू ले लो. माँ, माँ बाप का प्यार ही चाहिए माँ, और कुछ नहीं चाहिए माता. नहीं, लेकिन हनुमान तू नहीं होता मुझे राम कभी नहीं मिलते. आणि म्हणून तुकाराम महाराज ते सांगतात, जेने सीता शोधविली, राम सीता भेटविली, ऐसा मारुती उपकारी अंतुका लोळे चरणावरी. हा अधिकार बजरंगबलीचा आहे. माय बापांना विचार करा. हनुमंतरायाला सीता माता म्हटली, हनुमान तो अगर नहीं होता तो मुझे कभी राम नहीं मिलते रे. तेरे जैसे उपकार दुनिया में किसी ने नहीं किया बेटा, मैं तुझे करके देना चाहती हूँ कुछ. माँ, हनुमान रामाला सीतेला माय बाप मानतो देना. माँ सीता, माँ मुझे कुछ नहीं चाहिए, आशीर्वाद दीजिए माँ. नहीं बेटा, लेकिन कुछ ना कुछ ले लो. नहीं माँ, नहीं देना चाहती हूँ, लेकिन मैं जो मांगना चाहती हूँ और तुझे देना चाहती हूँ, मैं आदेश देना चाहती हूँ हनुमान तुझे. क्या, किस लिए? आदेश कौन सा है माँ? अरे तू थक गया है, बहुत काम किया ना, तू आता सगळं काही केलं बाबा, पण लग्न करून संसारात मग्न हो. हनुमंताने हात जोडले, माते मी ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचार्याला लग्न करायला लावणं हा धर्म नाही आई. असं नको करू. नाही रे बाबा, माझा आदेश दास श्री राज्यात राहून जाऊन राहा. मी रडत रडत मच्छिंद्रा राम प्रभूकडे गेलो. रामाकडे गेलो घराणं घेऊन. प्रभू, हे प्रभू, मला या ठिकाणी आईने मला धर्मसंकटात टाकलेला आहे. रामाने सांगितलं, नाही रे, धर्मसंकटात नाही. सीतेने सांगितलं तेच खरंय, तुला स्त्री राज्यात जावं लागेल आणि त्या ठिकाणी जाऊन कार्य करावं लागेल. तुला तिथे जाऊन राहावं लागेल. बरे, हे आत्ताच एक वेळ नाहीये, दोन वेळ नाही, दोन तिसरी वेळ नाही. आतापर्यंत
आणि तू ब्रह्मचारी आहे ना, तुझ्या ब्रह्मचर्याला कुठला बाद लागणार नाही. तू स्त्रीराज्यात जायचं, भुभुक्कार करायचा आणि सर्व स्त्रिया गर्भवती होतील, तुला दोष लागणार नाही आणि ते राज्यही सुरक्षित चालेल. हा माझा आशीर्वाद आहे. आता वेळेस आतापर्यंत मी आणि तू रावण किती वेळेला 98 वेळेला जन्माला आलो. मी तो रावण 98 वेळा, मी तो रावण 98 वेळा, मी तो रावण 98 वेळा, मी तो रावण 98 वेळा मी तो रावणे, 98 वेळा मी तो रावणे, 98 वेळा मी तो रावणे, शाबास. 98 वेळा मी तो रावणे. हो युगे युगे जन्मलो मेलो आपण, युगे युगे जन्मलो मेलो आपण, युगे युगे जन्मलो मेलो आपण, युगे युगे जन्मलो मेलो आपण. हो युगे युगे जन्मलो मेलो आपण, युगे युगे जन्मलो मेलो आपण, युगे युगे जन्मलो मेलो आपण, युगे युगे जन्मलो मेलो आपण. हो 98 वेळा मी तो रावण, मी तो रावण 98 वेळा, मी तो रावण 98 वेळा, मी तो रावण 98 वेळा मी तो रावणे, 98 वेळा मी तो रावणे. लख निरंजन आदेश भगवान श्रीरामाने सांगितले. हे बघ मच्छिंद्रा, आतापर्यंत मी तू आणि रावण आपण 98 वेळा झालेले आहेत. आपण मेलो आणि जन्माला आलो. 98 वेळा मी तू रावण, योगे योगे जन्मलो मेलो आपण. अनेक वेळेला अवतार झालेले, 98 वेळा झाला. आता ही 99 वेळ आहे. तू स्त्री राज्यात जाऊन त्या ठिकाणी बुभुक्कार कर. आणि मग तेव्हा रामाच्या आदेशाने माता सीतेच्या आज्ञेने मी श्री राज्यात जातो आणि त्या ठिकाणी बुभुकार करतो. सर्व स्त्रिया गर्भवती होतात आणि त्या ठिकाणची राणी, तिचं नाव आहे मैनाकिनी. एकदा एक घटना घडली. मैनाकिनीने फार तपश्चर्या केली, साधना केली, मला प्रसन्न करून घेतलं आणि मग मी प्रसन्न झालो. मैनाकिनी सांग काय इच्छा आहे तुझी? काही नाही, एकच इच्छा आहे हनुमंता, तुमच्या भुभुकाराने सर्व स्त्रिया गर्भवती होतात, पण मला अंगसंगाची इच्छा आहे. आता मी तपश्चर्या केलेली आहे, मला वरदान द्या. त्यावेळेला मी धर्म संकटात पडलो. मी ब्रह्मचारी आहे, हिच्या संग असं कृत्य करू शकत नाही, हा धर्म नाही. पण तपश्चर्या केलेला आहे, फळ तर द्यावा लागेल ना. त्यावेळेला तिला सांगितलं, मी आता ही तुझी इच्छा पूर्ण करणार नाही, पण नाथ पंथातला विकू कमी कर दादा साऊंड. नाथ पंथातला पहिला जती मच्छिंद्रनाथ तुझी इच्छा पूर्ण करील. आणि तेव्हापासून मी धर्म संकटात आहे. मच्छिंद्रनाथ, ती इच्छा तू पूर्ण कर श्री राज्यात जाऊन. मग हे सगळं काही सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणाले, ठीक आहे, जगाच्या कल्याणाकरता जर विश्वाची इच्छा असे असेल तर ठीक आहे, पण आता शक्य नाही. मला पूर्ण तीर्थयात्रा करू द्या. आणि माझी तीर्थयात्रा पूर्ण झाली का मग मी श्रीराज्यात जाईल. वचन दिलं हनुमंताला मच्छिंद्रनाथाने. आणि वायुदेवाला मारुती रायाला नमस्कार करून आता मच्छिंद्रनाथ महाराज पुढील तीर्थयात्राला निघाले. अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, हे अलक निरंजन, 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 हे
अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आदि 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 अलक निरंजन 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 जय हो अलक निरंजन टाळी वाजवा सर्वजण आणि प्रेमाने म्हणा अलक निरंजन ओ मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही गोरक्षनाथ बोला मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही गोरक्षनाथ बोला मच्छिंद्रनाथ जय हो. बोला तुम्ही गोरक्षनाथ बोला हो मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही गोरक्षनाथ हात वर करा सर्वजण म्हणा अडबगनाथ बोला तुम्ही कानिपनाथ बोला 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 नवनाथ बोला तुम्ही मच्छिंद्रनाथ 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 बोला मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही कानिपनाथ 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 बोला अडबंगनाथ बोला तुम्ही कानिपनाथ बोला अडबगनाथ बोला तुम्ही अडबगनाथ बोला अडबंगनाथ बोला तुम्ही कानिपनाथ बोला जय हो अडबगनाथ बोला तुम्ही कानिपनाथ बोला प्रेम से बोलो धन्यवाद सर्वजण टाळी वाजवा गरवणा सर्व माणसं घ्या ओ मच्छिंद्रनाथ बोला जय तुम्ही हो. कानिपनाथ बोला मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही कानिपनाथ बोला मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही कानिपनाथ बोला मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही कानिपनाथ बोला कृष्णेश्वरी बोला तुम्ही रामेश्वरी बोला कृष्णेश्वरी बोला तुम्ही रामेश्वरी जय हो कृष्णेश्वर बोला तुम्ही रामेश्वर बोला कृष्णेश्वर बोला तुम्ही रामेश्वर बोला कृष्णेश्वरी बोला तुम्ही त्र्यंबकेश्वरी बोला कृष्णेश्वरी बोला तुम्ही त्र्यंबकराज बोला कृष्णेश्वर बोला तुम्ही त्र्यंबकेश्वर बोला कृष्णेश्वर बोला तुम्ही त्र्यंबकराज बोला नारंगिरी बोला तुम्ही गंगागिरी 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 बोला अक्काबाई बोला तुम्ही अरुणगिरी बोला अक्काबाई बोला तुम्ही अरुणगिरी बोला अक्काबाई बोला तुम्ही अरुणगिरी बोला शाबास अक्काबाई बोला तुम्ही अरुणगिरी बोला नवनाथ
नवनाथ बोला तुम्ही मधुनाथ बोला नवनाथ बोला तुम्ही नवनाथ कालीनाथ बोला बोला तुम्ही मधुनाथ बोला नवनाथ बोला तुम्ही नवनाथ कालीनाथ बोला तुम्ही मधुनाथ बोला अडबनाथ बोला तुम्ही कालीनाथ बोला नवनाथ बोला तुम्ही कालीनाथ बोला नवनाथ बोला तुम्ही कालीनाथ कालीनाथ बोला बोला नवनाथ बोला तुम्ही मधुनाथ बोला नवनाथ बोला बोला अलग धन्यवाद. माय बाप्पांनो, यात्रा करत करत मच्छिंद्रनाथ महाराज बारा मैल अरण्यामध्ये आलेले आहेत इंगळा देवीच्या दर्शनासाठी. तो बारामल्हार क्षेत्र जे आहे ते हिंगळा देवीचा दर्शन करता मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी आले. इंगळा देवींचं जे स्थान आहे ते निबिड अरण्यामध्ये आहेत, घोर अरण्यामध्ये आहे. त्या ठिकाणी नेम असा होता, त्या मंदिरात दर्शनाला जाण्याकरता त्यांचे अष्टभैरव अडवायचे आणि पाप पुण्य विचारल्याशिवाय मध्ये प्रवेश देत नव्हते. जर कोणी खोट सांगितलं पत्रकार साहेब, ते दरवाजा लहान व्हायचा आणि तो मनुष्य मध्ये अडकायचा. अष्टभैरवानी बाबा मच्छिंद्रनाथाला अडवलं, सांगितलं तुम्ही कधी पाप केलेलं आहे पुण्य केलेलं आहे सांगा. मच्छिंद्रनाथ म्हटले कसलं पाप आणि कसलं पुण्य, मला पाप आणि पुण्य आठवत नाहीये. मी आतापर्यंत जे जे काही केलं ना, मला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. जे जे कर्म केलं मी देवाला अर्पण केलं. मया अर्पित मनरपती योमत भक्त समे प्रिय यो न ऋष्यती न दोष्टेती न सोचती ना कांक्षते. मी त्याला अर्पण केलं. जे घडलं ते माझ्याकडे ठेवलंच नाही. भगवंताने स्वतः सांगितलेलं ते मला अर्पण करा. मया अर्पित मनोबुद्धी यो मत भक्त समे प्रिय, तो भक्त मला प्रिय आहे आणि मला जो अर्पण करून जीवन जगतो. मच्छिंद्रनाथ म्हणाले मी माझ्याकरता केलंच नाही, जगाकरता जीवन जगतो, जगाकरता कार्य करतो. कसलं पाप आणि कसलं पुण्य, माझ्या जीवनात मला पुण्यही माहित नाही आणि माझ्या जीवनात मला पापही माहित नाही. अष्टभैरव म्हणाले महाराज तुम्ही बोलतात हे बरोबर आहे, पण जर खोटं बोलून मध्ये गेला तर हे दरवाजा लहान होतो आणि माणसामध्ये अडकता. मी आधीच सांगितलं ना, पाप थोडंफार नाही म्हटले पापही माहित नाही पुण्य माहित नाही. मी सगळं देवाला अर्पण केलं आणि जे कार्य करतो विश्वराला स्मरून विश्वराच्या जगाच्या कल्याणाकरता काम करतो, बाकी मला माहित नाही. मला देवीच्या दर्शनाकरता जाऊ द्या. पण पाप पुण्य नीट न सांगितल्यामुळे अष्टभैरव म्हणाले हा पाखंडी कोणी असावा, नाही जाऊ देणार, जाऊ देणार नाही. अडवलं मच्छिंद्राला. मच्छिंद्राने सांगितलं अरे चिलटांनो, मला अडवणं तुमच्यामध्ये शक्ती सामर्थ्य नाहीये, नका ना दिला गो. नाही जाऊ देणार, मी जाणार. नाही जाऊ देणार, मी जाणार. मातेच्या दर्शन करता निघालो, जाणार मी. मैं अंदर जाऊंगा, मैं नहीं जाने दूंगा, मैं जाऊंगा, मैं नहीं जाने दूंगा. मग दोघांचं भांडण सुरू झाले आणि त्या अष्टभैरवाचं मच्छिंद्रनाथांचं घनघोर युद्ध झालं. साधं नाही, घनघोर युद्ध झालं. दोघांचं युद्ध घनघोर झालं महाराज. अष्टभैरवती मार्गाडवीती, पाप पुण्य किती सांगा विचारित्या, पाप पुण्य किती सांगा विचारित्या. अष्टभैरवती मार्गाडवीती, पाप पुण्य किती विचारित्या, पाप पुण्य किती विचारित्या. माझे कर्म सर्व विश्वनार्पण, सर्व कर्म विश्वनार्पण, कर्म पाप पुण्य मी न जाणे, पाप पुण्य मी न जाणे. कर्म पाप पुण्य दिया करीत असत काही.
पाप पुण्य देह करीता असताय सत्य संगताय. या ठिकाणी घनघोर युद्धाला सुरुवात झाली. महाराज असरावरती आसरा टाकू लागले. माझा आडवीला ऐसा त्रिभुवनी जन्माला ना कोणी तुम्ही कोण. आडवेला जाती भुवन जन्माला कोणी तुम्ही कोण. बाबा तापले रागावले. थोडीतून भुसका घेतला. अरे या त्रिभुवनामध्ये असा कोणी जन्माला नाही आला की तो मला अडवू शकेल. मला अडवणारा अवधूत जन्माला नाही आला. तुम्ही मला का अडवता. माझा अडविता ऐसा त्रिभुवनी जन्माला ना कोणी तुम्ही कोण. आडवेला जाती भुवन जन्माला कोणी तुम्ही कोण. कोण आहात तुम्ही? का अडवता मला तुम्ही? का अडवता? अरे मला अडवणारा त्रिभुवनात कोणी जन्माला आला नाही आजपर्यंत. तुम्ही मला या ठिकाणी अडवता. तुमच्याकडून मी थांबणार नाही. कोण आहेत आपण? ऐको भैरव कृते धाविंदाने योगासी घेताने मारावया. भैरव क्रोधभानीला योगासी नेला मारवया. वज्रपंचनाना मग्रमन्मज्जरिते. वज्रपंचनाना मग्रमन्मज्जरिते. वज्रपंचनाना आश्रा परती आश्रा मच्छिंद्र टाकी तो विफल करी तो आश्रे जानती. आश्रा परती आश्रा मच्छिंद्र टाकी तो विफल करी तो आश्रा जानती. एक खटाखटी महाराज परिणाम त्या ठिकाणी आसरावरती असलं आलंय आणि आसरावरती असलं टाकत असताना पण सगळे अस्त्र विफल अष्टभैरवांचे मच्छिनाथ करतो. पण मच्छिनाथाने विचार केला आता जास्त वेळ घालवता चालणार नाही. या ठिकाणी मायबापांनो सावध झाले मच्छिनाथ महाराज. भस्म घेतला आणि वाद आकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. वाद आकर्षण अस्त्र टाकल्या धाड त्या ठिकाणी अष्टभैरव धावला. अष्टभैरव धाडकन खाली पडले. बरं का करपे साहेब. आसरावरती आसरा टाकताना वळकरणाना अष्टभैरव आहे. एकटा मच्छिंद्रनाथ आहे. अक्का महाराज अष्टभैरव युद्ध करत होते. परिणाम शेवटचा आसरा टाकतं. ऐकलं ना आपण. शेवटचा आसरा असं होतं की जगात ते कोणाकडे त्याचा तोड नाही. वात आकर्षण आसरा टाकलं महाराज. वात आकर्षण आसरा पेरल्या पेरल्या मूर्छित सगळे भैरव खाली पडले. हा एवढा धिंगाणा बघितला. एवढा घंटनाद शंखनाद बघितला. गर्जना बघितली. माता हिंगळा देवी म्हणाली बाहेर बघा रे दरवाजाचे काय चाललं तिकडे जरा. एवढा आवाज कशाच येतो बघा जाऊन. मग मातृकागणांना पाठवलं. मातृकागणा म्हणजे संघाच्या सेविका. त्या मातृकागणा गेल्या. अष्टभैरव बंदिस्त पडलेले. कोणी गेलं ह्या जोगड्यानी. त्याही धावल्या. धावल्यानंतर महाराज ज्याच ठिकाणी कामिका पाठवलेल्या होत्या मायबापांनो धावल्या. धावल्या धावल्या कामिका त्याच ठिकाणी मातृकागणा. ए तू केलं का जोगड्या आमच्या अष्टभैरवांची अशी स्थिती. हो आम्ही तुला ताडणार. आणि मग मातृकागण त्या ठिकाणी गेलेले आहेत. युद्ध करायला लागल्या. सुंदर असणाऱ्या होत्या. देखण्या सुंदर लावण्याच्या खाणी. धाडी आल्या रणी अंबिकेने. अंबिकेची खेळी येताना था ध्यानी. वाटेत कामिनी त्या मुहिल्या. आणि अंबिकेने पाठवलेले इंगळा देवीने पाठवल्या.
मातृ कागणा आले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, आई मला भेटायला आली नाही, पण त्यांनी कागणा पाठवल्या ना, यांनाही मोहून टाकतो. अस्त्र फेकला महाराज, एक मोहनास्त्र फेकलं. सगळ्या कामिक पुरुष निर्माण झाले आणि मोहनास्त्राने सगळे एक असणारे पुरुष निर्माण झाले आणि त्या वेड्या झाल्यासारख्या दाशा सर्व अंगावरचे कपडे काढले, नागव्या झाल्या आणि पुन्हा भानावर आल्या तर पुरुष ते सामान्य नव्हते, मायवीच होते. आणि मग पाहिलं तर अंगावर कपडेच नाही. पळत आल्या इकडं. आई, त्या जोगड्याने आमची अशी हाल केली. पुन्हा आईने दुसरे वस्त्र कामा शरम मोहनास्त्राने त्या वेडावल्या, दाशीच्या नागविल्या साऱ्या वनी. अंबिके देखता दासी वस्त्र हिन, ऐसा बलवान कोण योगी. वस्त्रहीन दाशा बघितल्या. कोण बलवान योगी? लक्षात आलं, हा उपरेचराचा पुत्र आहे, याचं नाव मच्छिंद्र आहेत. ठीक आहे. त्यांना वस्त्र नेशवण्याकरता अंबिकेने दिले आणि मग मात्र अंबिका माता तिथे प्रगट झाली आणि मच्छिंद्रनाथ महाराजांना मांडीवर घेतलं. प्रसन्न होऊने दिले त्या दर्शन, प्रसन्न होऊने दिले त्या दर्शन. प्रेमे आलिंगन हृदयासी, प्रेमे आलिंगन हृदयासी. प्रसन्न होऊन दिले त्या दर्शन, प्रसन्न होऊन दिले त्या दर्शन. प्रेमे हृदयासी, प्रेमे हृदयासी. अलग निरंजन. आदेश. आवाज जरा कमी झाला हो. आदेश. माय बापांनो, परिणाम त्याच ठिकाणी माता प्रगट झाली. मच्छिंद्रनाथ महाराजांना उचलून घेतलं, मांडीवरती बसवलं, गळ्याला आलिंगन लावलं. लहान मुलाला जशी आई घेते ना, हृदयाला लावलेलं आहे महाराज. मांडीवर बसवलं आणि सांगितलं, मच्छिंद्रा, धन्येस तू, धन्य तुझी गुरुभक्ती. पण का रे, या माझ्या मातृ कागणा आणि अष्टभैरव यांना मुक्त करणं आई आदेश आपला. मी तर यांच्या नादीश लागत नव्हतो, पण दर्शनच घेऊ देत नव्हते ना. आईच्या मुलाच्या मध्ये आले म्हणून त्रास दिला, पण आईचाच आदेश झाला, बंद मुक्त केला. सर्व मच्छिंद्राने सर्वांना मुक्त केलं. महाराज सांगितलं, एकच इच्छा आहे माते, तुझं दर्शन व्हावा हीच इच्छा होती. मच्छिंद्रनाथ महाराज मांडीवर बघितल्या अष्टभैरवानी मातृ कागणानी तोंड वरून मच्छिंद्राचं कौतुक केलं. माते, याच्यासारखा शक्तिमान आज जगात दुसरं कोणी नाहीये. अष्टभैरव म्हणाले, आमच्याकडे एवढी शक्ती माते, तुझ्या कृपेने आमच्याकडे जी शक्ती आहे, आम्हाला कोणी पराजय करू शकत नाही. पण एकट्या मच्छिंद्राने आमच्या अष्टभैरवांची ही स्थिती केली. मातृ कागणा म्हणाल्या, माते, तशी स्थिती, एवढे बलवान हा आहे, अशी शक्ती जगात कोणाची नाही माते. बोलो अलग निरंजन. प्रेम से बोलो ना, आदेश. आणि मग त्याच ठिकाणी विनंती केली. माता प्रसन्न झालेली आहेत. माता म्हणाली, काय इच्छा आहे सांग ना तुझी. आई, इच्छा काही नाही, तुझं दर्शन व्हावा एवढीच इच्छा होती. म्हटले, आईला मुलगा भेटायला आल्यावर तसा कसा जाईल. मग मी तुला 2 अस्त्र देते. नाथ कार्याकरता, जगाच्या कल्याणाकरता इंगळा देवीने 2 अस्त्र त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला दिले. स्पर्शास्त्र बिनास्त्र देवुनी मच्छिंद्र, 2 अस्त्र दिले. स्पर्शास्त्र बिनास्त्र देवुनी मच्छिंद्र. स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र दिलं. देवोनी मच्छिंद्र, स्पर्शास्त्र बिनास्त्र देवोनी मच्छिंद्र. हो, स्पर्शास्त्र बिनास्त्र देवुनी मच्छिंद्र, स्पर्शास्त्र बिनास्त्र देवुनी मच्छिंद्र. ओ स्पर्शास्त्र बिनास्त्र शाबाश. देवोनी मच्छिंद्र, स्पर्शास्त्र बिनास्त्र
देवोनी मच्छिंद्र मच्छिंद्र शास्त्र विनाश देवोनी मच्छिंद्र शास्त्र विमात देवोनी मच्छिंद्र शास्त्र विमात देवोनी मच्छिंद्र देवोनी मच्छिंद्र अलग निरंजन आदेश आवाज कमी झाला हो आदेश धन्यवाद तुम्ही आदेश जितका जोरात म्हणणार ना तेव्हा मला करंट मिळतो तुम्हाला करंट म्हणजे तारीतला नाही भक्तीतला नाहीतर एका माणसाला असं सांगितलं महाराज कीर्तन चालू होतं कीर्तनामध्ये सोर नव्हता पेटी वाजवणारा होता म्हटलं सोर द्या ना त्यांनी काढून बटन घेतलं आणि हातात घेतलं घ्या सोर महाराज तसा सोर नको इथे गुळ आणून ठेवला होता मला अक्का महाराज इथे गुळ आणून ठेवला आमचे भाऊ म्हणाले घ्या ना मी म्हणलं नका ना ते म्हणलं घ्या ना मी म्हणलं नका ना मग लागलं तर घ्या ना मी म्हणलं घेणारच नाही ना ते म्हणलं घ्या ना मी म्हणलं नका ना का गुळ खात नाही याचं कारण सांगतो अक्का मी पहिल्यांदा फार गुळ खायचो कीर्तनाला गेलो की गुळ खाणं सुरू होतं एक दिवस कीर्तन चालू असताना गुळ खात होतो त्या दिवशी 3 पावशेर गुळ खाल्ला अक्का मी शरीर बरं होतं जरा खाल्ला चांगला असल्यावर खायला काय हरकत आहे लोकांतील लोक खायला काय हरकत आहे आपल्याला जर दुसरं देत असेल तर खायला काय हरकत आहे भावा 3 पावशेर गुळ खाल्ला महाराज कीर्तन संपत आलं आणि मग गुळ ठेवायला जुन्या काळातले कीर्तन करायला तिथे बसलेले माणसं असायचे बघा ते इथे आणून ठेवायचे नाही तर हातात द्यायचे गुळ जुन्या काळात कीर्तन करायला गुळ देण्याकरता शहाणे माणसं असायचे जो गुळ द्यायला मला माणूस होता तो बाबा होता आणि मग मी त्या ठिकाणी गुळ देणाऱ्याला पाहिला कीर्तन संपत आलं होतं भैरवीवर आलं होतं कीर्तन आता भैरवीवर आलं शेवटचा असणारा भाग चालू होता आणि मग कीर्तन चालू असताना गुळ खात होतो पण त्याच ठिकाणी तो कीर्तन संपत असताना गुळ देणाऱ्याकडे सहज माझं लक्ष गेलं अक्का सहज गेलं लक्ष गेला 3 पावशेर गुळ खाल्ला होता बापू त्या दिवशी 3 पावशेर गुळ खाल्ला आणि मग मात्र त्याच ठिकाणी देणारा असा होता खडा दिला का तो असं करता गुळ बरोबर तुम्ही पलीकडेच उभे होते मला माहिती आहे मी गुळ खायला लागलो की तो गुळाचा खडा दिला की मग करायचं नाकाला हात वळायचं तुम्ही बघा एखाद्याच्या गंगा यमुना मात असल्यावर ते असंच पुसतं की नाही खरं सांगा तुम्ही ते असंच पुसत होतं महाराज फुर्र करायचं फुर मी म्हणले फुर वाजतं तरी काय इथे पाहा त्याच्याकडं पाहत होतो त्याच्या गंगा यमुना खळखळ वाहत होत्या आणि मग तो गंगा यमुना वाहत असला फुर्र करायचा आणि तोच हात घ्यायचा आणि गुळाचा द्यायचा अक्का 3 पावशेर गुळ खाल्ला पण 1.5 किलो बाहेर पडला हो 1.5 किलो पडला अक्का 1.5 किलो बाहेर पडला त्या दिवसापासून गुळ पाहिला मला थर्र काटा येतो मी म्हणलं सगळा करा पण गुळ नको तेव्हापासून मी गुळ खात नाही म्हणून वाटी मागे दिली अक्का आज गुळ द्यायला पण नव्हतं पण गुळ खाण्यावरची भावनाच उडाली त्यांना तेव्हा बापांना कळलं का पहा तसा एकाला सांगितलं सोर दे त्यांनी पटकन काढून दिलं कशावरून वाढले तुम्ही कथेत आहे ना सगळे हा बस आपलं काय चालू होतं खरंच कथेत आहे का तुम्ही वा 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 त्या ठिकाणी देवीने 2 अस्त्र दिलेले स्पर्शास्त्र भिन्नास्त्र हिंगळा देवीने दिले आणि हिंगळा देवीने 2 अस्त्र दिल्यानंतर मायबाप मच्छिंद्रनाथ महाराजांना गौरव केला आणि मग मात्र मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न झालेले आहेत तुम्हाला मी कशावरून म्हटलं हे मला तुम्ही आदेश म्हटलंय म्हणा आदेश अलग निरंजन आदेश तरी पण आवाज कमीच हो आदेश हा मला करंट मिळतो नाना इथूनच वाढला ना करंट मिळतो म्हटल्यावर मग एक महाराज म्हणे करंट एका ठिकाणी मी असंच म्हटलं मला करंट मिळतो तुम्ही चांगला जय जयकार केला तर तो म्हटला महाराज करंट जर तुम्हाला असा लांबून मिळत असेल तर जवळ आणून देतो वायर आणलं दिला आणून त्यांना या म्हटले करंट म्हटलं काय मारतो का काय आता माय बाप हे करंट नाही भक्तीचं करंट मिळालं पाहिजे भक्तीचं करंट मिळालं की देवाच्या शरणापर्यंत जाता येतं महाराज आणि म्हणून प्रेमाने कीर्तनामध्ये सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे रामायणामध्ये जय श्रीराम भागवतामध्ये राधे राधे पण नवनाथमध्ये अलग निरंजन आदेश आणि म्हणून इथे भक्ती करायची आहे भक्तीमध्ये मग्न व्हा मैं तो चली आई जमुना के तीर असं नाही चालायचं हे कुच्चर म्हणे नका ना करू हात मोकळे करा सर्वजण हात मोकळे सगळेजण आता
आज दुसरा दिवस आहे. अक्काताईंनी एवढं सुंदर वातावरण निर्माण केलेलं आहे आणि मग आनंद आपल्याला घ्यायचा आहे. आज मच्छिंद्रनाथ महाराज 2 अस्त्र मिळाले, एक भिन्न अस्त्र आणि स्पर्शास्त्र. पत्रकार साहेब ध्यानात ठेवा. आणि आज मच्छिंद्रनाथ बाबा प्रसन्न आहे. माता आशीर्वाद द्यायला वर हात करा सर्वजन. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया मेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया मेरी बंसी बजे. चले आए जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बापू. बजे. तो चले आए जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. चले आए जमुना के तीर, बंसी बजे. चले आए जमुना के जोड़ी, तीर, जोड़ी. कन्हैया तेरी बंसी बजे. अरे बंसी बजे तेरी मुरली बजे. बंसी बजे तेरी मुरली बजे. हाँ बंसी बजे तेरी मुरली बजे. बंसी बजे तेरी मुरली बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी. बाबू पुढे या, पुढे या. चले आए जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. ताली, ताली. चले आए जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. अरे बंसी बजे तेरी मुरली बजे. बंसी बजे तेरी मुरली बजे. अरे बंसी बजे तेरी मुरली बजे. बंसी बजे तेरी मुरली बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. चले आए जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. चले आए जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. ताली ताली जय हो. जय हो. या सरपंच साहेब. ताळी ताळी ताळी. जय हो. शाबाश. अक्काताई महाराज. जय हो. अक्का महाराज उठलेले एकदा सगळे जण उठू. जय हो सर्वजण हात उठा करके. ओ दादा गुरु मच्छिंद्रनाथ. सर्वांनी नाचायचं आता. उभे राहा. हात वर खाली करा. एक बसलेले उभे मिनिट, राहा, एक उभे राहा. मिनिट. एक मिनिट. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे 5 मिनिटं करता. आता कथा या ठिकाणी पूर्ण विराम दिला. अगदी 2-3 मिनिटं सर्वांनी नाथांचं भजन. जय हो. दादा गुरु मच्छिंद्रनाथ. गर्भगिरी पर्वतात त्यांची ख्याती आहे लई तो कॅमेऱ्याच्या थोडं इकडे या. कॅमेऱ्याच्या फक्त कॅमेरा. हा थोडस. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. जय हो. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. जय हो. बाबा बोलतो बंगाली. बंगाली ओ दादा गुरु मच्छिंद्रनाथ. त्या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ. हो. या गर्भगिरी पर्वतात
बोल तो बंगाली बंगाली बाबा बोल तो बंगाली 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 सर्वजन पुढे पुढे या पुढे पुढे महिला पुरुष पुढे पुढे सरका पुढे पुढे सरका जय हो जय हो धर्म सर्व बोला मच्छिंद्रनाथ महाराज की बंगाली बंगाली बाबा बोल जय हो बंगाली बंगाली बाबा बोल बंगाली 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 बाबा बोल तो बंगाली बाबा बोल बंगाली दादा गुरु मच्छिंद्रनाथ कर्मगिरी पर्वत दादा गुरु मच्छिंद्रनाथ टाळी टाळी सर्वांची कर्मगिरी पर्वत त्यांची भाषा लई त्यांची भाषा लई महाराज की जय हरभंगनाथ महाराज की जय भगवान की बंगाली बंगाली बाबा बोल तो बंगाली 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 सर्वजन टाळी टाळी बंगाली 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 बाबा बोल तो बंगाली 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 बाबा बोल तो बंगाली 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 बाबा बोल तो बंगाली बंगाली बाबा बोल तो दादा गुरु मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथ दादा गुरु मच्छिंद्रनाथ गुरु माऊली अक्काबाई गुरु माऊली मच्छिंद्रनाथ भगवान की बंगाली बंगाली न बाबा बोलो तो बंगाली 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 न बाबा बोलो तो बंगाली तारी तारी सर्व लोक धन्यवाद बंगाली 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 बाबा बोल तो बंगाली 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 न बाबा बोलो तो बंगाली 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 न बाबा बोलो तो बंगाली 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 बाबा बोल तो बंगाली 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 बाबा बोल तो आजचे दिवस 3 दिवस मातेने मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे आणि मग योग्याला निरोप दिला. आजची कथा या ठिकाणी पूर्ण विराम.